अखिलजी एक गोष्ट सांगते, आम्ही मनसेच्या सुद्धा प्रतिनिधींना विचारलं होतं, परंतु त्यांनी आज इथे यायला सकारात्मकता दाखवली नाही आणि त्यामुळे कोणी आज इथे नाहीये. आता अतुलजी, जे आता अखिलजी म्हणत होते, नक्की काय रोख आहे त्यांचा, काय म्हणायचंय त्यांना, काय उत्तर द्याल त्यांना? हे कोण अखिल चित्रेत, मी काय यांना ओळखत नाही. हे कोण जे तुम्ही म्हणजे आज टीव्हीवर आणले आहेत. मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तिसऱ्यांदा निवडून गेलोय आणि तिसऱ्यांदा मी 84,000 मताधिक्याने निवडून गेलेलो आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला मी काडीची किंमत देत नाही. हा पहिला मुद्दा आहे. मुद्दा असा आहे की मनसेची एक्सपायरी डेट केव्हा संपलेली आहे आणि उद्धव ठाकरेंची एक्सपायरी डेट जवळ येत चाललेली आहे. यांच्या पक्षांची अवस्था काय आहे? यांनी एकत्रित 2 मिनिटं मला पूर्ण करू द्या. यांनी एकंदरीत महानगरपालिकेच्या काही ठिकाणी निवडणुका लढवल्या. कल्याण डोंबिवलीत मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिला. चंद्रपुरामध्ये ठाकरे गटाने भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे यांचे कोणाचा पायपोस कोणात नाही, अशा प्रकारची ही स्थिती आहे. आणि त्याच्यामुळे या दोन्ही पक्षांची एक्सपायरी डेट ही जवळजवळ आता जवळ आलेली आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी इतरांच्या एक्सपायरी डेट विषयी बोलण्याचं काही कारण नाहीये. शेवटी भारतीय जनता पार्टी आज देशातला नव्हे, जगातला सर्वात. नक्कीच. पण अतुलजी, मग आज भिवंडीमध्ये जे काही झालं खुर्चीच्या खेळामध्ये आणि काँग्रेसने भाजपला जो धक्का दिला, त्याच्यावरती तर आपण बोलू शकतो ना आज? नाही, बोलू शकतो ना. यात काय आहे? या संदर्भामध्ये भिवंडीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये जे काही घडलेलं आहे त्याच्या संदर्भातली अधिकृत भूमिका जी आहे ते आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी हे आज उद्या जाहीर करतील. आणि त्या संदर्भात काय पावलं उचलायची आहेत संघटनात्मक दृष्ट्या. पण मग नेमकी काय कारवाई होण्याची शक्यता तुम्हाला वाटते? नाही, मला याची आता काही कल्पना नाहीये. आणि जोपर्यंत कारवाई होत नाही त्यामुळे तोपर्यंत त्याच्यावर जाहीररित्या भाष्य करणं ही आमच्या पक्षाची संस्कृती नाहीये. आणि त्याच्यामुळे या संदर्भातले जे काही वक्तव्य असेल ते स्वतः आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण त्या संबंधी व्यक्त करतील आणि ती पक्षाची आमच्या अधिकृत भूमिका असणार. बर. अखिलजी, ही भिवंडीतली तर महापौर पदाची खुर्ची गेली भाजपकडनं, पण त्याचबरोबर एक वेगळा खुर्चीचा खेळ सुरू आहे आणि तो म्हणजे राज्यसभेच्या खुर्चीसाठी नक्की काय चाललेलं आहे? काँग्रेस बरोबर सुद्धा सध्या नीट सुसंवाद सुरू आहे महाविकास आघाडीमध्ये यावरनं? हे बघा, आदित्य ठाकरे साहेबांनी आजच थोड्या वेळाआधी माध्यमांशी बोलताना असं सांगितलेलं आहे की काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पवारांचा पक्ष असेल, त्या तिघांबरोबर अजून बैठकच झालेली नाही आहे. ती बैठक झाल्यानंतर रोटेशनप्रमाणे ज्यांना ती सीट असेल त्याप्रमाणे ती सीट दिली जाईल आणि ती चर्चा एकदा पूर्ण झाल्यावरती 100% आपल्याला कळवण्यात येईल की ती सीट कोणाला मिळेल. तर आत्ता त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं वक्तव्य सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब आमच्या नेत्यांनी केल्यानंतर मी करणं हे उचित ठरणार नाही. आणि राहिला प्रश्न ह्याच्या आधी आता भातखळकर साहेबांनी सांगितलं की ओळख नाही वगैरे, ते जाऊ द्या, मला कोण ओळखत नसेल तो वेगळा विषय, त्यांना माहीत नसावं, कारण कांदिवलीच्या बाहेर ते खूप कमी पडतात. पण ते नेत्याचं नाव मी घेतलं नव्हतं, पण त्यांना मला वाटतं ते एकदम बरोबर ठीक निशाण्यावर लागलं. हे आता दावे करतायत 3 वेळा आमदार व्हायचे. आमदारकीच्या तिकीटसाठी हेच बसले होते कृष्णकुंजवर दिवसभर. आणि याची क्लिप जाहीर सभेत सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी सांगितलं. अखिलजी, थोडं कुठली क्लिप वगैरे काही नाहीये, कळलं की नाही? एक नेता काही बेबंदपणे बडबडतो, त्याच्या आधारावर तुम्ही जर का खरं मानत असाल तर गोष्ट वेगळी आहे. या राज ठाकरेंचे नगरसेवक तुम्ही फोडले होते. हे राज ठाकरे. अतुलजी आणि अखिलजी, मला असं वाटतंय की या मुद्द्यावरनं टोलेबाजी तर सतत होत राहील, ह्याला काही एक्सपायरी नाही हे नक्की आहे. कारण राजकीय टोलेबाजी हा सगळ्यात नेहमी सतत चाललेला असा विषय असतो. परंतु आज तुम्ही दोघं जण इथे आलात आणि चर्चा केलीत, माहिती दिलीत, उत्तरे दिलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर आपल्या पहिल्या प्रश्नावरती आता काय कौल आहे महाराष्ट्राचा हे जाणून घेऊया. नक्की लोकांना काय वाटतंय की ही एक्सपायरी डेट कोणासाठी असावी? एकूण 34,000 मतं या प्रश्नाच्या अनुषंगाने आलेली आहेत आणि त्यामध्ये 67% लोक म्हणतायत हे महायुती सरकारसाठीच आहे. 26% लोकांचं मत आहे की उद्धव ठाकरेंसोबतची जी युती आहे त्याच्या एक्सपायरी डेट बद्दल हे बोललं गेलंय आणि 7% लोक म्हणतायत की हे दोघांसाठी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.